Hello, hello. This is the my artifact episode number 951. आजची तारीख आहे 16 16 16 16 का 15 आय डोंट नो ऑक्टोबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे. आजची तारीख आहे सॉरी उडी वाटे 17 ऑक्टोबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 12:53. या सो 12:53 रात्रीचा टाईम आहे. ॲक्च्युली आजची तारीख 16, हा आर्टिफॅक्ट एपिसोड 16चा आहे. आय जस्ट बीन लिटिल लेट. या हां, तर मग का म्हणायचं आहे, हां आजचा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे 951. टू मच एक्सपिरियन्स घेतला राव आपण स्वतःचा. यस, कारण स्वतःवर विश्वास. मी आर्टिफॅक्ट एपिसोड केल्याने नाही का, मी ऑलरेडी सांगितलं आहे आर्टिफॅक्ट एपिसोडचे फायदे का, नुकसान का, वगैरे वगैरे. मी आज काहीतरी नवीन बोलणार आहे. प्रत्येक माणसाच्या मनात एक देव असतो. देव म्हणजे एक गॉड, समथिंग लाईक. आपण रॉंग आहे की आपण एका पत्थरमध्ये किंवा कोणाच्या पोस्टरमध्ये किंवा कोणाच्या स्टॅच्यूमध्ये आपण भगवान शोधण्याचा प्रयत्न करतो किंवा गॉड शोधण्याचा प्रयत्न करतो. बट दॅट इज नॉट. या महापुरुष एक महापुरुष आहे, महापुरुष म्हणजे फ्रीडम फायटर, का त्यांनी आपल्या हक्कासाठी लढले आहे. आंबेडकर इज नॉट अ गॉड, दे आर द फ्रीडम फायटर. ते आपल्या हक्कासाठी लढले आहे, त्यामुळे आज आपल्याला जे जीवनदान भेटलं आहे ते त्यांच्यामुळे भेटलं. अँड वी आर रिअली थँक्सफुल टू हिम, बट ही इज नॉट अ गॉड. या टेक्निकली भगवान गणेश, राम वगैरे हे जस्ट कथा आहे. नॉट इवन अ जीजस. म्हणजे त्यांनी कसं की त्यांच्या त्या लोकांसाठी काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न केला, बट त्या चालीरीती आणि त्या हक्कामुळे, म्हणजे त्या तिथल्या ज्या लोकांमुळे ते तसे होऊ शकले नाही. आणि त्यांची एक डेथ, म्हणजे त्या जीजसची एक डेथ एक लोकांना एक प्रेरणादायी ठरली. आणि ते प्रेरणादायी हळूहळू इतकी वाढली का त्याचा जन्म एक ख्रिश्चन जातीमध्ये जाण्यात आला. आणि देन एक ख्रिश्चन जात तयार झाली. तर त्यामुळे त्या लोकांनी, त्या प्रेरणादायी त्यांना इतकं भेटलं लोकांना त्या जीजसमुळे, की ते फील करून राहिले की तोच आमचा एक गॉड आहे. ॲक्च्युली कसं आहे की प्रत्येक जातीचे वेगवेगळे गॉड आहे. या बट ॲक्च्युली गॉड नाहीच आहे. या नॉट इवन अ सी. या म्हणजे आपलं ह्युमन माइंड या गॉडला अंडरस्टँडच करू शकत नाही. या कारण गॉड म्हणजे कोण आहे, या का आहे, व्हॉट इज गॉड. गॉड म्हणजे देवता. आता काय जीजस, आंबेडकर, गांधीजी, ज्या वेगवेगळ्या जातीमध्ये रामायण, राम, गणेश, शंकर किंवा महादेव किंवा वगैरे वगैरे लॉट्स ऑफ, प्रत्येक जातीचे वेगवेगळे गॉड आहे. आता यांनी जे काही केलं आहे ते माणसाच्या भल्यासाठी काही ना काही केलं आहे, माणसाच्याच ना. या पेड़ पौधे, उंदर, जानवर, हे आकाश, धरती, व्हॉट अबाउट हिम. या म्हणजे आपल्याला जो मदत करतो तोच गॉड का. या बाकी ज्यांची मदत करतो त्यांचं काय, त्यांची गॉड काही एकच आहे, पण त्याला आपण समजू शकत नाही.
आणि त्यांनी जे काही केलं आहे ना ते आपण विचारसुद्धा करू शकत नाही. आणि जिथपर्यंत आपला विचार जाते तो पण इतका मोठा आहे की इट्स टू मच. छोट्यातल्या छोट्या ॲटम सेल्युलर लेवलपासून होल गॅलेक्सीपर्यंत मॅन्युफॅक्चरिंग या गॉडने केलेली आहे. नेचर, मी याला म्हणतो, या गॉडला एक प्रकारे म्हणतो युनिवर्स. मी एक चांगला शब्द काढला अगोदर, काफी म्हणजे खूप दिवसा अगोदर मी नाही का याला गॉडला युनिवर्स म्हणत होतो. व्हाय? कारण युनिवर्स इज एंडलेस. म्हणजे एंडलेस म्हणजे आपण त्याला समजू शकत नाही का हे किती मोठं आहे, का आहे, म्हणजे किती भव्य आहे. इट जस्ट गॉड इज लाईक दॅट, की एक प्रकारे युनिवर्स. सो मी या गॉडला एक प्रकारे एक टर्म देतो, युनिवर्स. त्या युनिवर्सनी जे काही केलं आहे इट्स टू मच बिग थिंग. आणि अशा काही गोष्टी केल्या आहे जे आपण विचारसुद्धा करू शकत नाही, किंवा आपल्या विचाराच्या बाहेर आहे. या तुम्हाला का सांगायचं आहे, का मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये रात्री 1 वाजता का असे फालतूची बडबड करता? आय डोंट नो, बट आय जस्ट फील्स लाईक आय जस्ट मेट माय युनिवर्स. मेट माय युनिवर्स म्हणजे तू तुझ्या युनिवर्समध्ये तुझ्या गॉडला भेटला आहे. यस. हाऊ? बाय दिस आर्टिफॅक्ट एपिसोड. व्हॉट? आर्टिफॅक्ट एपिसोडनी तुला एक प्रकारे तुझ्या युनिवर्ससोबत भेटवलं आहे. हाऊ इज दॅट पॉसिबल? या वेल, गॉड इज नॉट, त्याला काही कोणता फेस नाही आहे, त्याला काही कोणती बॉडी किंवा स्ट्रक्चर नाही. आणि जरी असला तरी माझी बॉडी त्याला कल्पना पण करू शकत नाही, कारण इट्स टू मच इन्क्रेडिबल. या अँड माय ब्रेन इज नॉट दॅट इन्क्रेडिबल. सो हॅव यू मेट हिम? नो. म्हणजे तू आताच म्हणतं भेटला आहे अँड देन आताच म्हणतं नाही. ॲक्च्युली नाही का, मी त्यांचं फक्त 0.0000001% एक्सपिरियन्स केला आहे. व्हॉट इज 0.000 समथिंग? समजून घे की एक व्यक्ती, आता तुला कोणता व्यक्ती आवडते? ठीक आहे, बाय दिस टाईम आता क्षणी मला स्नेहा दामगाडगे ही एक व्यक्ती आवडते. ठीक आहे, राईट नाऊ शी इज कम्प्लिटली इन फ्रंट ऑफ यू. विचार कर की ती तुझ्या बिलकुल समोरासमोर आहे. तू तिला पाहू शकते, बोलू शकते. या सो ती तुझ्या किती पर्सेंट कॉन्टॅक्ट आहे? कम्प्लिटली 100%. या कारण ती जे बोलत आहे ते मी ऐकत आहे, मी जे पाहत आहे तिला दिसत आहे, म्हणजे मी तिला दिसून राहिलो आहे, मी तिला पाहू शकतो, आणि ती माझ्यासोबत बोलून राहिली आणि मी पण तिच्यासोबत बोलून राहिलो. दॅट मेक्स इट का मी तिच्यासोबत 100% भेटलो आहे, नो डाऊट. तसंच मी माझ्या युनिवर्ससोबत 0.00 समथिंग 1% भेटलो आहे. म्हणजे अजूनपर्यंत 100% पण नाही, 1% पण नाही, 0.00 समथिंग. व्हॉट इज 0.00 समथिंग? आणि हाऊ यू, म्हणजे मग कळून नाही राहिलं तुला का म्हणायचं आहे का? आय डोंट नो. युनिवर्स एक अशी गोष्ट आहे जे आपल्याला अंडरस्टँड करते. आय डोंट नो, बट ज्याप्रमाणे नाही का, जे एक आपल्या या धरती तलावावर ज्याप्रमाणे एक मोठे महान पुरुष वगैरे जन्माला आले आहे ना, त्यांच्यासोबत पण माईट बी असं झालं असेल, बट त्यांनी कधी असं आर्टिफॅक्ट एपिसोड त्यामुळे कधी ते रेकॉर्ड केलं नाही. मी करून राहिलो आहे, कारण राईट नाव आय हॅव दॅट टेक्नॉलॉजी. एक प्रकारे रेकॉर्डिंग स्टफ आहे, त्यामुळे मी हे रेकॉर्ड करून राहिलो आहे. आणि इट्स अ रिअली इन्क्रेडिबल थिंग अँड आय डोंट नो हाऊ टू एक्सप्लेन दिस. एक वेगळंच असं तयार झालं आहे माझ्या सराउंडिंगमध्ये, म्हणजे माझ्या मनात एक प्रकारे अजीबसा लहर तयार झाली आहे. लहर म्हणजे आय डोंट नो, म्हणजे एक अंडरस्टँडिंगची भावना
पैदा झाली आहे. ती अंडरस्टँडिंगची भावना, या हे काही खूप जास्त मोठी गोष्ट नाही. एव्हरीवन बिन म्हणजे सगळेजण मोठे होतात, मॅच्युअर्ड होतात, तेव्हा त्यांना कळते आणि तेव्हा त्यांना अंडरस्टँडिंग होते. नो, डेफिनेटली नॉट. ॲक्च्युली सम सर्टन लेवलवर एक व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला अंडरस्टँड करू शकत नाही. बट आय कॅन, या आय आय कॅन. आणि हे इम्प्रूव्हमेंट झालं आहे जस्ट अँड जस्ट आर्टिफॅक्ट एपिसोडद्वारे. व्हाय इज दॅट? कारण मला कळून राहिलं आहे का, एक नाही का सांगू, एक रिअल फॅक्ट आहे, या रिअल, कम्प्लिटली रिअल. आतापर्यंत नाही का, म्हणजे आतापर्यंत आर्टिफॅक्ट एपिसोड आपण करीब 3 वर्षापासून करत आहे. या बट रिसेंटली 10-15 दिवसामध्येच, या म्हणजे या 10-15 दिवसामध्येच नाही का, मला अशा प्रकारे फिलिंग येऊन राहिलं आहे का आय गेट माय डेस्टिनी. या म्हणजे मी असा विचारच नाही करून राहिलो आहे का इदर आय फेल और बिंग इंजिनियर किंवा माझं असं काही होईल. नो 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 नो, मला डेफिनेटली, मला 101% शुअर झालं आहे का मी फिल्म मेकरच आहे आणि मी खूप सारा पैसा बनवणार आणि डेफिनेटली मी बायनरी कोड बनवणार आहे. हिवाळा झालाय सुरू. इट्स सो मच चिलिंग आउट हियर. ओके, बट माझा टॉपिक पण खूप एक असा आहे, एक प्रकारे आय डोंट नो यार. म्हणजे जे खूप मोठे महान पुरुष वगैरे त्यांनी जे काही एक्सपिरियन्स केला आहे ना, आय जस्ट फील लाईक दॅट सेम वे. या म्हणजे मी पण त्यातलाच एक असा एक बंद आहे असं मला वाटतंय. या मी हे सगळं म्हणजे मी हे आता का बोलून राहिलो आहे, माझ्या लाईफमध्ये नाही का हळूहळू पॉईंट क्लिअर झाले. हे असं नाही आहे का मी बस पूर्ण धडा वाचला आणि माझे पूर्ण पॉईंट क्लिअर झाले आणि मी सगळं समजून गेलो. नो नो, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये, छोट्या छोट्या गोष्टीपासून मला मोठा मोठा धडा शिकवला आहे आणि कधी कधी मोठ्या मोठ्या धड्यातून मला घंटा काही नाही भेटला आहे. बट कधी कधी अशा छोट्या छोट्या गोष्टी अशा समजून देते की हे आपण रॉंग होतो, या आपण या गोष्टीमध्ये रॉंग होतो. गांधीजी, या महात्मा गांधीजी, या ही इज अ फ्रीडम फायटर. या म्हणजे त्यांनी आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवून दिलं. या म्हणजे मला यांच्याबद्दल एवढंच काही माहीत आहे. पर्सनली मला काही यांच्याबद्दल काही इंटरेस्ट पण नाही. आणि गांधीजी इज जस्ट लाईक बिंग रिअली नथिंग टू मी. या म्हणजे ही इज अ फ्रीडम फायटर. या थोडी बहुत रिस्पेक्ट आहे. आय अस्युम, म्हणजे मला वाटते की त्यांच्याबद्दल काही ना काही रिस्पेक्ट असणं पाहिजे. बट असं काही खास वगैरे नाही. इट जस्ट बिंग गाय. आणि ही त्यांनी स्वातंत्र्य मिळवून दिलं आपल्या देशाला. इट्स ग्रेट. ओके, या असं काही हे नाही. जस्ट बिंग रिअली अटॅचमेंट विथ दॅट पर्सन. नो नो, असं काही हे नाही. त्यांचे एक हे आहे, म्हणजे एक रूल्स आहे त्यांच्या लाईफचे. कोणते रूल्स? अहिंसा. अहिंसा म्हणजे लोकांना हे नका देऊ, म्हणजे त्यांना हिंसा नका करू. या आणि सत्य बोला आणि स्वतःमध्ये शांती ठेवा, तेव्हा आपण दुसऱ्यांना समजू शकतो. आता हे काय आहे, या म्हणजे मी हे लहानपणापासून ऐकत आहे की गांधीजीचे हत्यार आहे अहिंसा. या सो व्हॉट इज अहिंसा? म्हणजे अहिंसा म्हणजे लोकांना नाही मारणे. या सो लोकांना नाही मारणे हा कोणता हत्यार आहे राव? या व्हॉट इज दॅट? हा एक असा हत्यार आहे जो मी एक्सपिरियन्स करून राहिलो आहे आणि इट्स ट्रिमेंडसली गुड. असा कोणता हत्यार आहे राव? या म्हणजे आय नो ऑल दिस हत्यार, मिसाईल्स, न्यूक्लिअर, गन्स, बट हा कोणता हत्यार आहे? अहिंसा. अहिंसा याने पीस, शांती, लोकांना समजून घेणे,
स्वतःला का सांगायचं आहे ते आपल्या ॲक्शनद्वारे न सांगता आपल्या मनात त्यांना खेचणे आणि त्याला दाखवणे की हाऊ हाऊ आय केअर अबाउट इट. का म्हणून का राहिलाय. राईट नाव मी एक फिल्म बघितली आज, ट्यूबलाईट, कबीर खानची मूवी. वाव. आणि इट्स कम्प्लिटली ब्लॅकआउट. इट्स रिअली कॉइन्सिडन्स हा. म्हणजे मी एवढा इतका चांगला टॉपिक बोलून राहिलो आहे. वाव, लाइटनिंग द वाईट्स टू मच ग्रेट यार. काश माझ्यापाशी मोबाईल असतात, मी रेकॉर्ड, मोबाईल म्हणजे या ऑफकोर्स माझ्यापाशी मोबाईल आहे, बट हे रेकॉर्ड करण्यासाठी आहे ना कॅमेरामध्ये ॲटलिस्ट 567 मेगापिक्सल पाहिजे, तेव्हा मी जे पाहून राहिलो ते दिसेल. हा, सावंगीमध्ये रेड लाईट, तिकडे ब्ल्यू लाईट्स, इंडस्ट्रीमध्ये येलो लाईट्स, आणि दे आर रिअली फार अवे फ्रॉम मी. आणि आता लाईन गेली ना, त्यामुळे असं दिसून राहिलं आहे की वरती चांदण्या आणि जे एज ऑफ दी, म्हणजे जे जिथून असं वाटते का जिथून आकाश सुरू होऊन राहिलं आहे तिथे मस्त लाईटनिंग आहे. एक रेड, ब्ल्यू, येलो, इट्स कलरफुल. म्हणजे एक प्रकारे डार्कमध्ये पण एक प्रकारे कलरफुल दिसून राहिला आहे. जस्ट रिअली नाईस हा. म्हणजे साला हे हे एक्सपिरियन्स माझ्यासोबतच का होता यार. लाईन आली, लाईन गेली ना, इट जस्ट बीइंग्स लाईक का सगळीकडे डार्क बट आकाश चमकून राहिलंय राव. या म्हणजे जस्ट लाईक या युनिवर्समध्ये करीब 13 बिलियन स्टार्स एकाच वेळी चमकले जेव्हा लाईट गेली तेव्हा. म्हणजे रपसे दिसायला लागलं पूर्ण आकाश. आणि आता पहा ना की जस्ट लाईट आली की पूर्ण प्रकाशच गायब झाला राव. या म्हणजे आय नो आय कॅन सी ऑल दीज थिंग्स, का रोड, रस्ते, घर, व्यक्ती, बट समटाइम्स यू लुक रिअली डीप. कधी कधी तुला खूप डीपली बघावं लागते कोणत्या गोष्टीमध्ये, आणि या गोष्टीसाठी कधी कधी लाईट स्विच ऑफ करावं लागतं. याच पद्धतीने आहे राव. या आज मी ट्यूबलाईट मूवी बघितला. या मूवीमध्ये नाही का एक प्रकारे पीस दाखवण्यात आला आहे, शांतता. पीस म्हणजे म्हणजे लाईक वॉर नाही, शांती, मैत्री, प्रेम, फ्रेंडशिप. हे कशा गोष्टी आहे ज्या जे व्यक्तीला जिवंत ठेवते, जगण्यास मजबूर करते, मरू देत नाही. आणि जंग उत्साह वाढवते बट मरणं नजदीक आणते. प्रेम नाही होत आपल्याला. समजा जर तुला कोणती गोष्ट पाहिजे, मी तुझ्यासमोर 2 फिलिंग ठेवतो राव. देशासाठी लढणे किंवा देशाबद्दल प्रेम करणे. या व्हॉट वुड यू चूज. तुला देशासाठी लढायचं आहे, म्हणजे देशासाठी लढून तुला प्राण त्याग करायचे स्वतःचे, किंवा देशावर फक्त प्रेम करायचं आहे. या प्रेमामध्ये तुला काही जास्त त्रास होणार नाही, बट समवन इज हर्टिंग यू, इट जस्ट फील्स लाईक आय हर्ट मी, समवन्स हर्ट मी, असं वाटलं. सो व्हॉट वुड यू चूज. ठीक आहे, हे एक्झाम्पल काफी कॉम्प्लेक्स होतं. देश इट्स टू मच. ठीक आहे, मानून घे राईट ना तुला एक व्यक्ती आवडते. ठीक आहे, स्नेहा तामगाडगे. आता मानून घे का स्नेहा तामगाडगेची लॉट्स ऑफ एनिमीज आहे. तर तू तिला वाचवण्यासाठी स्वतः मरशील की तिला फक्त प्रेम करत राहशील. प्रेम म्हणजे जस्ट बघत राहशील, आणि तिच्यावर जो काही अत्याचार होईल
तुला वाईट वाटेल, थोडा बहुत तू क्युअर करण्याचा प्रयत्न करेल, बट नॉट इनफ. म्हणजे तू इतका प्रमाणात नाही जितका प्रमाणात तू तिच्यासाठी मरण्यासाठी पण तयार आहे. व्हॉट वुड यू चूज? या समवन चूज की मी त्या गोष्टीसाठी लढीन, देशासाठी मी लढीन, असा माझा फॅक्ट राहीन. बट लव्ह इज ऑल्सो अमेझिंग थिंग. गांधीजी देशासाठी लढले नाही. या इट्स कम्प्लिटली रॉंग थिंग. आणि लोक जे बोलतात वॉट एव्हर. आता माइट बी मला असं वाटते की गांधीजी लढले नाही देशासाठी. नो, त्यांनी देशावर प्रेम केला. आणि त्यांनी तेवढंच प्रेम केलं की जेणेकरून नाही का या देशावर होणारे जे अत्याचार आहे, हे अत्याचार देशावर नाही होत आहे, ते स्वतःवर होत आहे असं त्यांना वाटू लागलं. त्यामुळे त्यांनी आपल्या कपड्याचा त्याग केला की देश ज्या स्थितीमध्ये आहे त्या स्थितीमध्ये मला स्वतःला दर्शवायचं आहे. देशावर जो काही अन्याय, जातीवाद, जे काही झालं ते त्यांच्या आतमध्ये फील झालं, त्यांच्या इनर हार्टमध्ये. या वाव, फिरसे लाईट गेली. आज काही ना काहीतरी अमेझिंग आहे का? आय डोंट नो. म्हणजे मी जे बोलून राहिलोय ना, इट्स अ कोइन्सिडन्स डूड. या बरं ठीक आहे, सांगतो आता राईट ना सांगू काय झालं होतं की मी खाली होतो, फ्लॅशचे पूर्ण सीझन बघितले, झोप लागत नव्हती. तर सांगू राईट नाऊ, राईट हिअर, राईट देअर, म्हणजे आता खाली मी लॅपटॉप लावला होता आणि तो BF पाहून राहिलो होतो. जो मला काल BF बघितला तो मला आवडला. या तो मी पाहण्याचा प्रयत्न करून राहिलो होतो. बट समहाऊ माझा हेडफोन लॅपटॉपला लागला, पण त्यातून आवाज नाही येऊन राहिला. इट्स सरप्राईजली, कारण 10 मिनटं अगोदर मी त्याच्या फ्लॅशचे पूर्ण सीझन बघितले आणि आता तो हेडफोन लागूनच नाही राहिला, आवाजच नाही येऊन राहिला आहे. मोबाईलमध्ये पाहतो तर हेडफोनचा आवाज येऊन राहिला आहे. अनदर थिंग का मला आठवलं का मी आर्टिफॅक्ट एपिसोड केला नाही. आणि अनदर थिंग मी मला चेहऱ्याकडे पण बघितलं. आणि अनदर थिंग मला असं वाटलं करावं, आय डोंट नो मी वरती कसं काय आलो आणि मोबाईल घेतला आणि असं वाटलं की 5-10 मिनिट रेकॉर्ड करू, क्विट करू, खाली जाऊ, हालव, झोपव, दॅट्स इट. बट दॅट इज नॉट. या इट्स समथिंग इज चेंजिंग इनसाइड मी अँड एक्सप्रेसिंग टू आउटसाइड. पहा ना, करीब बिलियन्स ऑफ स्टार्स एकाच वेळी चमकू लागले आकाशात आणि त्यांचा प्रकाश माझ्यापर्यंत पोहोचून राहिला आहे. हाऊ बिग इज युनिवर्स डूड. या हे युनिवर्स म्हणजे गॉड पण आणि हा युनिवर्स म्हणजे युनिवर्स पण किती मोठा आहे झाला. लाईट आली. अशाच प्रमाणे नाही का आपल्या लाईफमध्ये पण नाही का लाईट येते आणि जाते. हे लाईट का आहे? प्रकाश का आहे? प्रकाश म्हणजे I don't know. I just phrasing terms like just been curiosity आणि असं काही खास नाही. हां, गांधीजीबद्दल का बोलत? हां, गांधीजीबद्दल बोलत होतो मी की गांधीजी देशासाठी लढले नाही, ते देशाला प्रेम करत होते. देशावर जो काही अत्याचार होत होता त्यांना वाटत होता की तो अत्याचार स्वतःवर होऊन राहिला आहे, त्यामुळे त्यांनी आपल्या कपड्याचा त्याग केला, साधं जीवन राहिले, देशाला आतून समजण्याचा प्रयत्न केला त्यांनी. मेन बॉडी तो म्हणजे ग्राउंड लेवलवर आपल्या देशाची स्थिती काय आहे, या देशातील लोक कसे राहतात, कसे जगतात,
वगैरे वगैरे, हे त्यांना कळलं. मीन्स विचार कर, ही इज दॅट गाय, ही इज द वकील फ्रॉम आफ्रिका अँड ही हॅज अ गव्हर्मेंट जॉब, और शुड आय से ही इज अ रिच गाय. या समजा जर त्याला सत्याग्रहाची भावना किंवा काही देशासाठी वगैरे भावना वगैरे नसती, सो गांधीजी इज वन ऑफ द ग्रेटेस्ट मॅन. या म्हणजे ग्रेटेस्ट मॅन म्हणजे जस्ट लाईक बिंग रिअली रिच. या म्हणजे त्या जमान्यात तरी, त्या जमान्यात त्यांच्यापाशी कार गाडी वगैरे, या इट्स टू मच. बट त्यांनी त्यांचा त्याग केला, त्यांनी आपल्या देशासाठी काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न केला. हे एक प्रेमाची भावना एक अशी असते का, ज्या व्यक्तीवर किंवा ज्या थिंग्सवर किंवा ज्या गोष्टीवर आपण प्रेम करतो ना, त्या गोष्टीला काही ना काही हर्ट होत असेल ना, तर आपल्याला बहुत वाईट वाटते. देशासाठी लढणं म्हणजे एक प्रकारे एक वेगळीच भूमिका आहे. याच्यामध्ये काय आहे की कोणी मला शिवा दिली, म्हणजे कोणी आपल्या लव्ह पर्सन, म्हणजे आपण ज्याला आपण आपल्या देशाला कोणी शिवा दिली, तर मी त्यासाठी लढीन म्हणून मी त्याचा जीव घेऊन टाकीन. इट जस्ट लाईक दॅट. या लढणे म्हणजे बीइंग समथिंग ॲक्शन टू डू टू प्रिव्हेंट दोज स्टफ किंवा रिव्हेंज दोज स्टफ. बट लव्ह ह्याची एक भावना वेगळीच असते. लव्ह म्हणजे एक प्रकारे, मी हे ना म्हणतो रोमॅन्टिक थिंग्स और बॉय गर्ल रिलेशनशिप, नो नो नो, डेफिनेटली नॉट. या लव्हचा मिनिंग वेगळाच आहे राव. आई मुलाचं नातं, बहीण भावाचं नातं, माझं वडिलांचं नातं. मला काय वाटते की लोकांबद्दल, माझ्या मित्रांसोबत माझे काय अटॅचमेंट्स आहे, आणि ऑफकोर्स एका मुलीसोबत माझी काही फिलिंग्स अटकलेली आहे. आपण आपल्या प्रेमातून एक प्रकारे फसून आहे. आपल्याला वाटते की समथिंग इज, कोणीतरी आपल्याला सांगत आहे वगैरे वगैरे, ऑल दिस थिंग्स. गांधीजींनी जे सांगितलेले जे आहे ना अहिंसा, हा मला आत्ता कळला आहे. हे फॅक्ट कसे आहे काय आहे. राईट नाव मी राईट हिअर वर्धेत आहे, माझ्या घराच्या वरती, आणि डुईंग आर्टिफॅक्ट एपिसोड. आणि आय एम टेलिंग यू, हा आर्टिफॅक्ट एपिसोड कोणीतरी पाहीन, ऐकन, समहाऊ समवेअर समवन, जे कोणी माझ्याबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न करेन. कारण गांधीजी, आंबेडकर किंवा जीजस किंवा लॉट्स ऑफ महापुरुष वगैरे आहे, त्यांच्या मनात काय सुरू होतं हे त्यांनी कधी रेकॉर्ड केलं नाही. जे काही होतं त्यांना असं वाटलं, त्यांनी डायरीत वगैरे रेकॉर्ड केलं, जे की नॉट इनफ आहे. इतकं काही खास म्हणजे इतकं मोठ्या प्रमाणात नाही आहे. मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये छोट्यातली छोटी फिलिंग्स रेकॉर्ड केली आहे, इन ऑडिओ फॉर्मॅट, इन व्हिडिओ फॉर्मॅट. डू यू थिंक यू आर द लेजंड? म्हणजे जस्ट तुला असं वाटतं का तू आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे त्यामुळे तू एक लेजंड आहे? मी लेजंड नाही आहे, मी एक फिल्म मेकर आहे, एक सक्सेसफुल फिल्म मेकर आहे. लेजंड इज जस्ट नॉट मी. या मी काही त्यासाठी लढत नाही किंवा देशाला प्रेम पण करत नाही. हा थोडंसं वाईट वाटते राव, का कोणीतरी नाही का देशाला असं टोचून बोलते. प्रतीक नेहमी बोलते राव, अरे काय या देशात अमेरिका पहा किती पुढे गेला, जापान पहा पुढे गेला, आणि आपण अशी इकडेच. आय जस्ट फील रिअली नॉट गुड. असं वाटते का राव, का बोलून राहिला राव. आपण या देशात राहतो, या देशाने याला राहण्यासाठी जागा दिली, स्कॉलरशिप दिली, घर दिलं, स्कूल दिली, बट वाय से समथिंग लाईक दॅट? हां, कोणताच कंट्री परफेक्ट नसते राव. तो का जापानवरून आला आहे का त्याला माहीत आहे का जापानची कशी कंडिशन आहे, का तो अमेरिकेला गेला आहे का त्याची कंडिशन माहीत आहे तुला? नो. आय फील रिअली रॉंग असे पीपल जेव्हा बोलतात तेव्हा आपल्या देशाबद्दल. वेल, तू का म्हणत आहे, आज काही सत्याग्रह वगैरे काही झाला आहे का तुझ्यासोबत? काही देशाबद्दल काही काही ड्रामा वगैरे बघितला देशासाठी का? काही गाणं ऐकलंय का? जनगण मन केलं आहे का तू? नो ना ब्रो, असं काही खास वगैरे नाही. मला काही बोलायचं होतं राव, आणि हे असं काही एकदम हे आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये आहे का
एक प्रकारे टुचूक टाचूक, म्हणजे इकडला पार्ट जोडला तिकडला पार्ट जोडून जोडून कसं तरी हा आर्टिफॅक्ट एपिसोड बनला, जो इतका परफेक्टली नाही बनला, बट सम हाऊ समवेअर इट विल बी, आणि समोर हे बनणंच या. आणि यस वेल, इथे काफी थंडी आहे राव, बहुत जास्त थंडी लागून राहिली. पाहू टेम्परेचर किती आहे आजचं. आजचं टेम्परेचर आहे, वेदर कुठे गेला, वेदर वेदर वेदर, न्यूयॉर्क नाही रे, सिडनी पण नाही, लंडन पण नाही, मॉस्को पण नाही, बर्लिन पण नाही, पॅरिस पण नाही, आम्स्टरडॅम पण नाही, बीजिंग पण नाही, लास वेगस नाही. अरे वर्धा कुठे गेला रे, नागपूर 23, मुंबई, न्यू दिल्ली, वर्धा. ओके, वर्धा 25 डिग्री सेल्सियस राईट नाव. नाही, राईट नाव इट्स 23 डिग्री सेल्सियस. 23 degrees, it's too much cold, man, too much cold. Yes. बाकी काही खास सांगायचं तर नाही. एव्हरीथिंग इज हिअर इज फाईन, ग्रेट, अँड आय एम हॅपी. आणि या, सो दिस द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 951. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.